ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। सतरावा जो मंत्र आहे तो मंत्र आपल्याला पाठवलेला आहे। सलग जर म्हणायचं म्हटलं तर पहिला शब्द मोठा म्हणजे अनेक शब्द त्याच्यामध्ये एकत्र केले। वायु, वायुर्निलम म्हणजे अनिलम, अमृत, एतद, अशा पद्धतीनं तो सगळा शब्द एकत्रितपणे लिहिलेला आहे। भस्मांतां शरीरम ओम क्रतो स्मर कृतं स्मर क्रतो स्मर कृतं स्मर, असा तो श्लोक आहे। आता याचा भावार्थ काय? भावार्थ पाहायचा झाला तर आता माझे प्राण, आता प्राण म्हणजे काय तर आपण म्हणतो शरीर चालू आहे, शरीर चालू आहे हे कशामुळे कळतं किंवा आहे माणूस हे कशामुळे कळतं तर अनिलम म्हणजे वायूचं जे शरीरामध्ये घेणं, ज्याला आपण आत्ताच्या परिभाषेमध्ये श्वासोच्छ्वास म्हणतो, इनहेल एक्सेल, इनहेल एक्सेल, हे जे चालू आहे ते थांबलं की केव्हा ते थांबणार आहे असं म्हटलं की मग कृत्रिम श्वासोच्छ्वास, काय व्हेंटिलेटर म्हणतात त्याला। तर माझे हे जे प्राण आहेत म्हणजे सर्वात्मक प्राण ते अमृतत्वाला जाऊ देत। कुठे पोचायचं आहे तर त्या सत्स्वरूपाला पोचायचं आहे जे अविनाशी आहे, नित्य आहे, ज्याला आदी नाही, मध्य नाही, अंत नाही, असं जे अमृतत्व किंवा सार्वभौमत्व, ज्याला वेदांतामध्ये वस्तू असं म्हटलंय, तिथपर्यंत जाऊ दे। काय तर माझे सर्वात्मक प्राण आणि माझं शरीर, शरीर भस्म होणार आहे, शरीर भस्मभूत होऊ दे। याचं कारण शरीर तुमचं नाहीच आहे, शरीर हे पंचमहाभूतांचं आहे। आपण पंचमहाभूतांकडून हे सगळं उधार घेतलेलं आहे। पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांकडून आपला देह तयार झाला। त्याच्यामुळे तो या पंचमहाभूतांपैकी एका भूताला, आपल्या सगळ्यांमध्ये पृथ्वी तत्व अधिक आहे म्हणून आपल्या देहाला ते चैतन्य निघून गेल्यानंतर पार्थिव असं म्हणतात। म्हणून पृथ्वी तत्वामध्ये आपण विलीन होतो। त्यामुळे शरीर हे भस्मीभूत होणार, पण हे माझ्या मनानं काय करायचे
तू आता नित्य स्मरण कर. कशाचं स्मरण कर? तर आपण केलेल्या कर्मांचं स्मरण कर. क्रतो स्मर, कर्मांचं स्मरण कर. आपल्या संकल्पांचं म्हणजे साध्याचं, काय मला मिळवायचं आहे. अंते मती सा गती असं वचन आहे. भागवतामध्ये ती कथा येते जड भरतांची. सगळं सोडून दिलं, राज्याचा त्याग केला, मुलांचा त्याग केला, पत्नीचा त्याग केला आणि अंतकाळी एका हरणाच्या पाडसाचा मोह. कथा विस्ताराने आहे, पण त्या मोहापायी किंवा त्या चिंतनापायी सगळी साधना जी केली होती, पाण्यामध्ये उभं राहून जे काही जपजाप्य केलं होतं ते सगळं वाया गेलं. वाया गेलं अशा करता की मुक्ती नाही मिळाली, तर हरणाचा जन्म घ्यावा लागला. मग त्या हरणाच्या योनीमध्ये पूर्वसुकृत चांगलं असल्यामुळे आधी केलेलं जे काही आहे त्याचं स्मरण होतं, म्हणजे संकल्पाचं स्मरण होतं. हे केलं आहे कशा करता? तर मुक्ती करता, मोक्षा करता हे सगळं केलेलं आहे. मग हे म्हणा, तू त्याचं स्मरण कर. आपल्या अनुष्ठित कर्माचं स्मरण कर. पुन्हा आपल्या ध्येयाचं, भविष्याचं स्मरण कर आणि त्याचबरोबर आपल्या भूतकालाचं सुद्धा स्मरण कर. याचं कारण आपल्याला जे काही भोगावं लागतंय, बरं वाईट दोन्ही भोगच आहेत बरं का. माझं सगळं चांगलं चाललं आहे असं समजू नका. म्हणजे काही जण असतात ना की सगळं उत्तम चाललं आहे, पण हे पण जे आहे ते कुठेतरी तुमचं जे काही उत्तम चाललेलं आहे असं तुम्हाला वाटतंय. म्हणजे माझ्याकडे एखादी गोष्ट हवी म्हणजे मी सुखी होईल, अशी जी एक मानसिकता आहे. तर गोंदवलेकर महाराज म्हणतात, ती वस्तू ज्याच्याकडे आहे तो सुखी आहे का, असा त्याला प्रश्न विचार. याचं कारण हे जे काही मिळतं आहे सुख किंवा दुःख, हे आपल्या पूर्वजन्मानुसार, पूर्वजन्मातल्या जे काही आपण बरं वाईट कृत्य केले, पूर्वसुकृत जे काही आहे किंवा संचित कर्म आपलं जे काही आहे ते, ज्याला संचित कर्मालाच प्रारब्ध असा शब्द आहे. आपलं जे काही प्रारब्ध आहे त्याच्यामुळे आपल्याला जे काही सुख किंवा दुःख जे काही भोगावं लागत आहे ते सर्व, या सगळ्याचं तू स्मरण कर. आपल्या भूतकालाचं सुद्धा स्मरण कर. वर्तमान स्थितीमध्ये भूतकाळ आणि भविष्यकाळ या दोन्हीचं स्मरण ज्या क्षणी करणं सर्वार्थानं उचित मानलेलं आहे किंवा सर्वार्थानं उचित आहे, असा क्षण जो मानवी जीवनातला आहे तो या ठिकाणी टिपलेला आहे किंवा त्याचा इथे काय एका अर्थानं संत अभंग रचतात. म्हणजे काय करतात, तर त्या परिस्थितीचं योग्य ते वर्णन करतात. तर तशा पद्धतीनं जो मनुष्य आयुष्याच्या अशा टप्प्यावरती आला आहे की जिथून तो परत येणार नाही, त्या आयुष्यामध्ये म्हणजे मरणोन्मुख आहे, अशा मनुष्याची ही उक्ती आहे असं सांगतात. शंकराचार्य म्हणतात की आता मरणोन्मुख असलेला माझा प्राणवायू हा
आध्यात्मिक मर्यादांचं उल्लंघन आधिदैवरूप सर्वात्मक, म्हणजे हे श्रीमद भागवताच्या पहिल्या श्लोकाशी निगडित आहे बरं का. त्रिविध ताप त्याच्याबद्दलचं एका अर्थाने माहिती आपल्याला आज आत्ताच्या वर्गात तोच विषय निघाला आणि तोच संदर्भ आज आला. हा काय योगायोग किंवा कशी भगवंत सांगड घालतात याचं उत्तम उदाहरण आहे. असं उल्लंघन आधिदैव रूप सर्वात्मक जे आहे ते म्हणजे अनिल किंवा ते म्हणजे अमृत किंवा ते म्हणजे सर्वात्मक, त्या सर्वात्मकाला जाऊन मिळू दे हा संकल्प जर देहामधून प्राण बाहेर जात असताना जर मनामध्ये आला, पण हे केव्हा होईल, जेव्हा देह उत्तम असताना आपल्या आचरणामध्ये किंवा आपल्या अभ्यासामध्ये योग्य ते ज्ञान आणि योग्य ते कर्म या दोन्हीचा सुसंस्कार झाला असेल तर आणि तरच अशा पद्धतीची स्मृती ही अंतःकाळी राहू शकते. याचं कारण इथे सांगितलेलंच आहे की शरीर भस्मीभूत होऊ दे. शरीराचं भस्म होणारच आहे. एकदा ते प्राणतत्व निघून गेल्यानंतर मृत शरीर अग्नीला दिलं जातं. इथे मृत्यूच्या आगमनाची तीव्र ओढ लागलेली आहे. कोणाला लागली आहे? जो मुमुक्षु आहे त्याला लागलेली आहे. आणि तो शंकराचार्य म्हणतात की तो जणू या मृत्यूचं स्वागत करतोय. याचं कारण तो इतक्या सहजपणे सांगतोय की माझं शरीर हे भस्म होऊ दे. अशा मरणोन्मुख क्षणी तो केलेल्या कर्मांचं आणि भावी संकल्पांचं स्मरण करतोय. हे कशाने सांगितलंय तर शंकराचार्य म्हणतात या सगळ्याचा जो एका अर्थानं केंद्रबिंदू आहे किंवा जिथे आपल्याला जाऊन पोचायचं आहे तो बिंदू काय आहे तर तो बिंदू म्हणजे ओंकार आहे. ओम या शब्दातून त्यांनी आपली एकतर उपासना पद्धती पण सांगितली आहे आणि ते ब्रह्म नावाचं तत्व आहे त्याचं स्वरूपसुद्धा सांगितलं आहे. आणि त्या स्वरूपामध्ये त्या ओंकारामध्ये आणि मला ज्या ठिकाणी जायचं आहे अशा ठिकाणामध्ये किंवा अशा वस्तूमध्ये कोणताही भेद नाही. अभेद रूपानं हे वर्णन केलेलं आहे. या समयी जे स्मरणीय आहे अशा संकल्पांचं स्मरण कर. म्हणजे कोणाचं स्मरण कर तर त्या ब्रह्माचं स्मरण कर. कारण त्याचं स्मरण करण्याची हीच योग्य वेळ आहे. मराठीमध्ये एक उक्ती आहे, आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला व्यापही सर्व केला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. हे सगळं केलं पण आम्हाला कुठे पोचायचं याचं जर स्मरण नसेल
तर हे सगळे जे व्याप आहेत ते व्यर्थ आहेत. काय काय बरोबर येतं याच्याकरता एक सुभाषित आहे. धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारी जनस्मशाने. आणि माझा माझा म्हणून सांभाळलेला जो देह आहे तो कुठपर्यंत बरोबर? देहश्चितायाम. देह हा त्या चितेवरती ठेवेपर्यंत. मग परलोक मार्गात काय येतं? परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एकहा. तो एकटा जातो. क्रतो याचा कृतू याचा शब्द याचा अर्थ यज्ञ असा आहे आणि त्याचबरोबर संकल्प असाही आहे. म्हणजे हे यज्ञस्वरूप असलेल्या किंवा हे संकल्प स्वरूप असलेल्या आणि या सृष्टीची निर्मिती भगवंतांच्या मनामध्ये असा संकल्प उठला किंवा त्या तत्वाच्या मनामध्ये अशी जाणीव झाली, असा संकल्प उठला, एकोहम बहुश्याम, मला अनेक व्हायचं आहे. आणि कृतम म्हणजे क्रियाशील संकल्प. कृती कर आपण म्हणतो ना, एखादी कृती म्हणजे काय तर क्रिया. क्रिया करतो म्हणजे काय करतो? तर एका अर्थानं आपण यज्ञच करतो. ज्याला ऑलिम्पिकमध्ये ते गोल्ड मेडल मिळवायचं आहे तो काय करतो? तर धावण्याचा सराव करतो. हा सराव म्हणजे काय? तर विशिष्ट ध्येय प्राप्तीकरता केलेला विशिष्ट प्रकारचा यज्ञच आहे. सुरुवातीला काय 5 किलोमीटर पळेल, मग 10 किलोमीटर, मग काय त्याचा स्पीड वाढवेल. हा एका अर्थाने त्या धावण्याच्या यज्ञामध्ये समर्पित केलेल्या आहुतीच आहेत. पण त्या आहुती देत असताना शंकराचार्य म्हणतात त्याचा संकल्प कसा हवा? तर संकल्प शुद्ध हवा. म्हणून इथे ओम हा परब्रह्मवाचक शब्द आलाय. परमात्म्याकरता जीवानं काय काय केलंय आणि जीवानं क्षमा करा परमात्म्यानं जीवाकरता काय काय केलंय आणि जीवानं परमात्म्याकरता काय काय केलंय. दोन्ही गोष्टी आहेत. मी भगवंतांकरता त्या सत्तत्वाकरता काय काय केलं आणि त्यानं माझ्याकरता काय काय केलं. तुकोबा म्हणतात ना, डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐकारे कान विठोबाचे गुणगान. त्यांनी मला दिलेली इंद्रिय जी आहे ही मी भगवंतांच्या भजनाकरता, त्यांच्या प्राप्तीकरता, त्याच्या अभ्यासाकरता काही वापरली आहे असं मी काही केलं आहे का? फक्त त्यानं मला देह दिला तो मी उपभोगांमध्ये घालवलेला आहे. त्यानं जो देह दिला त्याच्याबद्दल वारंवार कृतज्ञ राहणं म्हणजे ईश्वराची आठवण ठेवणं, म्हणजे ईश्वराचं स्मरण ठेवणं. आणि भस्म असा शब्द वापरला आहे. भस्म म्हणजे राख नाही बरं का, माझ्या शरीराचं काय होऊ दे, भस्म होऊ दे. तर जेव्हा एखादा यज्ञ होतो, होमाग्नी होतो, तो शांत झाल्यानंतर ते त्या यज्ञवेदीत जे राहतं त्याला भस्म होतं. ते कसं आहे तर ते मंगल आहे, त्याच्यामध्ये पावित्र्य आहे, त्याच्यामध्ये अशी शक्ती आहे की आपदा निर्माण करणाऱ्या शक्तींचा विनाश करू शकतं, एवढं सामर्थ्य त्या भस्मामध्ये आहे. म्हणून आपल्याकडे संध्यावंदन जे आहे
त्या संध्यावंदनामध्ये संध्यावंदनापूर्वी भस्मधारण विधी आहे. जो विधिवत भस्म धारण करतो त्याच्याकडे किंवा त्याच्यावर दुष्ट शक्तींचा कोणताही प्रभाव राहत नाही, एवढं सामर्थ्य त्या भस्मामध्ये आहे. आणि ज्यांना भगिनी वर्गाकरता मी सांगतो, ज्यांना असं विधिवत भस्म कसं धारण करायचं, तर भस्म घ्यावं ते अगदी एका बोटावरती कुठल्याही तुमच्या हळद कुंकू लावतो त्या पद्धतीनं, आणि काय शिवाय नमः म्हणून लावा. छोटा हे लावलात तरी चालेल, ज्यांना शक्य आहे. आपण अंगारा लावतो ते त्याचं एक प्रतीक आहे. पण आता गणेश याग वगैरे होतात किंवा वास्तुशांतीचे जे विधी होतात त्यावेळेला जो सगळा होम हवन घरामध्ये केलं जातं, तर त्यातलं जर भस्म मिळालं तर निश्चित घरात ठेवा. येता जाता कधी अगदी नेहमी लावायची सवय नसेल तर थोडंसं वेगळं वाटतं, तर नुसतं एक बोट लावा. तुम्हाला त्यानेही काही दिवस सलग लावा, 21 दिवस सलग लावा. त्याचा फरक काय पडला आहे हे तुम्ही मला सांगा. त्याचा निश्चित फरक पडतो. म्हणून उपनिषदकार म्हणतात की माझ्या देहाचं भस्म होवो, म्हणजे एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये येवो. जीवनभर श्वासरूपी वायूचा प्रवास जर अमृतत्वाकडे होत असेल, म्हणजे त्या चित्स्वरूपाकडे होत असेल, सत्यसंकल्पाकडे होत असेल, भगवंताकडे होत असेल, तर आपोआपच देहाची शुद्धी होत राहते. आपण काही काहींना पाहतो ना, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावरच इतकं बरं वाटतं ना, एक विलक्षण तेज असतं. काय खाता तो आपल्यापेक्षा वेगळं, आपण जी काय पोळी भाकरी भाजी खातो तेच ते खातात. काही त्यांची पथ्य असतील तर ते सांभाळतात. मग तेज कशाचं दिसतं त्यांच्या चेहऱ्यावरती, तर ते साधनेचं तेज असतं. कथाकाळामध्ये अनेक वेळेला असं होतं ना की आज एक कथा संपते सकाळी आणि दुसरी कथा लगेच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सुरू होते. कथा संपली ना, म्हणजे भागवताच्या वेळेला हा विशेष अनुभव येतो. कथा संपल्यानंतर एक प्रचंड थकवा येतो. का? कारण ती शक्ती, भगवंतांचं निजधाम गमन आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. तर आपल्या शरीरातनं ती शक्तीच नाहीशी झाली असं वाटतं. आणि हे कधीपर्यंत वाटत राहतं, तो दिवस सगळा जातो बरं का त्या ह्याच्यामध्ये. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा गादीवरती आपण बसतो व्यासांच्या, तेव्हा जेव्हा जसं मंगलाचरणाचे श्लोक सुरू होतात तसं लक्षात येतं की एक वेगळी एनर्जी आपल्याला कुठनं तरी मिळते. कोण देतं ही एनर्जी? तर भागवताचाच श्लोक आहे. भगवंत म्हणतात तत्र तिष्ठामि नारद. ही जी सत्शक्ती आहे ती आपल्याला या पद्धतीनं मिळत राहते. उपनिषदकार सांगतात की हे यज्ञपुरुषा, माझी सर्व कर्म मी तुझ्यासाठीच केलेली आहेत. ज्यांनी शिवस्तोत्रांचा वर्ग केला त्याच्यामध्ये मी या मानसपूजेचा उल्लेख केला. आणि मानसपूजेमध्ये एक श्लोक येतो की मी जे जे काही करतो ती भगवंता तुझी आराधना आहे. आणि मी सांगितलं, एक दोघांनी मला फोन करून सुद्धा सांगितलं की गुरुजी आम्ही रोज ते म्हणतोय आणि फार छान वाटतंय. तर वेगळं काही करावं लागत नाही बरं का, आपली कर्म त्याला समर्पित करणं. म्हणून हे यज्ञपुरुषा, माझी सर्व कर्म मी तुझ्यासाठीच केली होती. ती तुला पाहिजे तशी झाली नसतील कदाचित, पण हे कृपा सिंधू
तू कसा आहेस, तर तू करुणेचा सागर आहेस. तेव्हा माझ्याकडून एखादं कर्म अर्धवट झालं असेल किंवा चुकीचं झालं असेल तर ते कर्म मी तुझ्यासाठी केलेलं असल्यामुळे तू ते तुझ्या पद्धतीनं पूर्ण समजून घे आणि त्याचा आविर्भाव म्हणजे त्याचं जे काही फल आहे हे तू यज्ञपुरुष होऊन ग्रहण कर. म्हणजे मी काय होईन, तर मी नियतीच्या कर्मबंधनातून अलगद सुटून तुझ्या परमधामाला एखाद्या ज्योतीच्या तेजाप्रमाणे येऊन तुझ्याशी समरस होईन. असा ह्या 17व्या मंत्राचा अर्थ आहे. पुढच्या वेळेला 18वा मंत्र पाहू. आणि मला जोशी काकांनी सांगितलं की 14वा मंत्र तुम्ही पाठवला आहे गुरुजी, पण त्याचं निरूपण राहिलं आहे, तर ते आपण नंतर करूया. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. काही कोणाला विचारायचं असेल तर